So, from the beginning, we are starting our session, and we will start our very, very, very basic. I hope that we don't need to start from the such a basic A for apple, B for ball, C for cat, D for dog, or certain like that. But here, we must understand that it has a certain kind of fundamental things which you must be aware of. मग आता याच्यामध्ये कॅपिटल लेटर आणि स्मॉल लेटर असे दोन प्रकार सर्वसाधारणपणे आढळतात. कॅपिटल लेटरचा वापर सर्वसाधारणपणे काही विशिष्ट कंडिशन मध्येच केला जातो, अन्यथा त्याचा वापर केला जात नाही. आणि स्मॉल लेटरचा वापरसाठी काही विशिष्ट नियम नाहीये. मग कुठले कुठले नियम आहे कॅपिटल लेटरसाठी ते जरा फोकस करण्याचा प्रयत्न करूया. फर्स्ट, कॅपिटल लेटरचा वापर नेहमी शॉर्ट फॉर्म मध्ये केला जातो. जिथे जिथे तुम्हाला शॉर्ट फॉर्म दिसतो ना त्या सगळ्या ठिकाणी, जसं एसबीआय आहे, स्टेट बँक ऑफ इंडिया, एसबीआय कॅपिटल मध्येच लिहिलं जातं नेहमी. सीबीआय आहे, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. त्याच्यानंतर आरबीआय आहे, बरोबर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. युएसए आहे, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. यूपीएससी आहे, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन. आयआयटी आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आयएम आहे, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. एमएसबी आहे, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड. इग्नू आहे, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी. युनेस्को आहे, युनियन नेशन एज्युकेशन सोशल अँड कल्चरल ऑर्गनायझेशन. म्हणजे शॉर्ट फॉर्म जेवढे काही पाहायला मिळतात आपल्याकडे पण बघा, कॉलेजेसची नावं जर पाहिली तुम्ही, KTHM, RYK, BYK, NBT, बरोबर, CBS, CCD, हे सगळे शॉर्ट फॉर्म जेवढे असतात तेवढे सगळे कॅपिटल मध्येच मेन्शन केले जातात ऑलवेज. सेम वे याच्यामध्ये तुम्हाला जर एखादं प्रिफिक्स वापरायचं असेल, प्रिफिक्स म्हणजे काय, तुमच्या नावाच्या अगोदर तुमचं जे आहेत ना पद असेल, तुमचा व्यवसाय असेल, प्रोफेशन असेल किंवा मॅरिच्युअल स्टेटस असेल, त्याच्यासाठी आपण जसं नाव लिहित असताना श्री, सौ, चिरंजीव, कुमार, प्रोफेसर, ऍडव्होकेट, अध्यक्ष, माननीय, नामदार, हे जे शब्दप्रयोग वापरले जातात ते कधीही पूर्ण वापरले जात नाही, ते संक्षिप्त स्वरूपात वापरले जातात, ज्याला आपण प्रिफिक्स म्हणतो. जसं एखादा अध्यक्ष असेल तर तो त्याच्या नावाच्या अगोदर PRES लिही, बरोबर. समजा एखादा जर मेजर असेल तर MAJ लिही. समजा एखादा कर्नल असेल, तुम्ही जर पाहिलं मिलिटरी वाले जे लोक असतात त्यांच्या छातीवर काही विल्ले असतात किंवा काही विशिष्ट हे लावलेले असतात, तर त्याच्यामधून तुम्हाला हे लगेच रिअलाइज होतं किंवा जाणवतं की त्या ठिकाणी त्यांच्या नावाच्या अगोदर COL म्हणजे तो कर्नल आहे, LT म्हणजे तो लेफ्टनंट आहे, बरोबर, MAJ म्हणजे तो मेजर आहे, हे लक्षात येतं. त्याच्यानंतर डॉक्टर, DR, मग तिथे डॉक्टर हे दिसतं तुम्हाला, करेक्ट. सेम वे या ठिकाणी एखादा व्यक्ती जर प्रोफेसर असेल तर PROF प्रोफेसर, जज असेल तर JUD, ऑनरेबल HON असेल तर, त्याच्यानंतर MS मेसर्स, बरोबर, मिस्टर, मिसेस, ऍडव्होकेट, हे सगळे शब्द वापरले जातात. हे झालं दुसरं स्वरूप. तिसऱ्या याच्यामध्ये जर पाहिलं आपण किंवा समजून घेतलं तर तिथे ही गोष्ट जाणवते किंवा दिसते की तुमच्या इनिशियल लेटरसाठी सुद्धा आपल्याला कॅपिटल लेटर वापरावं लागतं. म्हणजे तुमच्या नावाचं पहिलं अक्षर आणि वडिलांच्या नावाचं पहिलं अक्षर, म्हणजे फर्स्ट लेटर ऑफ युअर नेम अँड द फर्स्ट लेटर ऑफ युअर फादर नेम. किंवा जर एखादी विवाहित महिला असेल तर फर्स्ट लेटर ऑफ हर नेम अँड द फर्स्ट लेटर ऑफ हर हजबंड नेम, या पद्धतीने ते संपूर्ण दाखवलं जातं. म्हणून VD, LK, MK, PL हे सगळं कॅपिटल का. विनायक दामोदर सावरकर, विनायकचा V, दामोदरचा D, VD सावरकर. LK अडवाणी, लाल कृष्ण अडवाणी, L लाल, K कृष्ण अडवाणी. MK गांधी, मोहनदास करमचंद गांधी, MK हा सुद्धा कॅपिटल येतो आहे. त्याच्यानंतर PL देशपांडे, पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, PL हे सुद्धा तुम्हाला कॅपिटल मध्ये पाहायला मिळतं, बरोबर. त्यानंतर VD चौहान, विजय दीनानाथ चौहान, VD सुद्धा कॅपिटल आहे. APJ अब्दुल कलाम, APJ अबुल पाकूर जलालुद्दीन अब्दुल कलाम, हे आपल्याला पाहायला मिळतं किंवा बघायला मिळतं. सेम वे त्याच्यामध्ये आपल्या नावामध्ये प्रॉपर नाऊन असेल. प्रॉपर नाऊन म्हटल्यानंतर काय येतं की स्वतःचं नाव असेल, वडिलांचं असेल, आडनाव असेल, गावाचं नाव असेल, चौकाचं नाव असेल, शहराचं नाव असेल किंवा जिल्ह्याचं नाव असेल, राज्याचं नाव असेल किंवा खंडाचं नाव असेल, देशाचं नाव असेल, प्रत्येकाची सुरुवात जी आहे ती कॅपिटलने होते. बघा, सामनगाव S कॅपिटल आलेला आहे, रामपूर
आर कॅपिटल आलेला आहे, सावरखेड एस कॅपिटल आलेला आहे, नाशिक एन कॅपिटल आलेला आहे, मुंबई एम कॅपिटल आलेला आहे, पुणे पी कॅपिटल आलेला आहे, अहमदनगर ए कॅपिटल आलेला आहे, ठाणे टी कॅपिटल आलेला आहे, गडचिरोली जी कॅपिटल आहे, महाराष्ट्र एम कॅपिटल आहे, गुजरात जी कॅपिटल आहे, गोवा जी कॅपिटल आहे, श्रीलंका श्रीचा एस कॅपिटल, लंकाचा एल कॅपिटल, चायना सी कॅपिटल, त्याच्यानंतर जपान जे कॅपिटल, इंडिया आय कॅपिटल, बरोबर. युरोप खंडाच्या बाबतीत युरोपचा ई कॅपिटल, आशियाचा ए कॅपिटल, त्याच्यानंतर सप्टेंबरचा एस कॅपिटल, एप्रिलचा ए कॅपिटल, त्यानंतर ऑक्टोबरचा ओ कॅपिटल, गोदावरीचा जी कॅपिटल, नर्मदाचा तिथे जे आहेत ना एन कॅपिटल, कावेरीचा के कॅपिटल, हिमालय पर्वत आहे त्याचा एच कॅपिटल, एव्हरेस्टचा ई कॅपिटल, त्याच्यानंतर सह्याद्री पर्वत जो आहे त्याचा एस कॅपिटल, त्याचप्रमाणे समुद्र असतील, महासागर असेल तर त्याच्या सुद्धा प्रशांत पी कॅपिटल, पॅसिफिक पी कॅपिटल, अरबी ए कॅपिटल, तेजस्विनी टी कॅपिटल, राधिका आर कॅपिटल, मुलीचं किंवा मुलाचं नाव असेल तर तिथे सुद्धा, कारण तेजस्विनी मुलीचं नाव आहे, राधिका माया मुलीचं नाव आहे, महेंद्रा नरेंद्र, त्यानंतर रवी, हे सगळेच्या सगळ्या ठिकाणी सुद्धा कॅपिटल लेटर वापरलं जातं. हा झाला आपला तिसरा नियम. त्याचप्रमाणे वाक्याची सुरुवात करत असताना त्यातला पहिला शब्द आणि पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर हे नेहमी कॅपिटल असतं. त्याच्यासाठी काही स्पेसिफिक रूल नाहीये. पहिला आला त्याला सन्मान द्यायचा आणि त्याला कॅपिटल करायचं, हे नक्की पक्क आहे किंवा ठरलेलं आहे. मग इथे हा भाग जरा समजून घेण्याजोगा आहे, तो लक्षात घ्या. मग इथे टुडे इज माय फर्स्ट डे ऑफ माय न्यू लाईफ, तर टुडे साठी कॅपिटल केला कारण तो सुरुवातीला आला, बरोबर. आय एम व्हेरी हॅपी, त्याचा जो सो आला, सो आय एम व्हेरी हॅपी, एस कॅपिटल आहे कारण तो सुरुवातीला आलेला आहे. बट कुड आय स्टार्ट दिस लाईफ सक्सेसफुली, बटचा बी कॅपिटल, येस आय डू इट, बरोबर. आता याच्यामध्ये वाक्य संपलं आणि नवीन सुरू झालं, याच्यासाठी काही सिम्बॉल लक्षात ठेवायचे. आता पॅरेग्राफ जर आला, बरोबर, ज्याला समास आपण म्हणतो, तर स्वाभाविकपणे तो कॅपिटल लेटरने सुरू होणार. फुल स्टॉप आला, फुल स्टॉप, वाक्य पूर्ण अर्थपूर्ण पद्धतीने संपलेलं आहे आणि नवीन वाक्याची सुरुवात आहे, तर तिथे सुद्धा कॅपिटल लेटरचा वापर करा. एक्सक्लामेटरी मार्क आहे, काहीतरी वाक्य पण वाक्याला वजन द्यायचं, इमोशन अटॅच करायचे, तर त्याला एक्सक्लामेटरी मार्क वापरतो आपण, आश्चर्य व्यक्त करतोय. तर त्याच्यानंतरचं सुद्धा वाक्य नवीन असेल, त्यामुळे पहिल्या शब्दाचं पहिलं अक्षर, द फर्स्ट लेटर ऑफ फर्स्ट वर्ड इन द सेंटेन्स शुड बी कॅपिटल, ऑलवेज रिमेंबर दिस. ओके. त्याच पद्धतीने तिथे तुम्हाला जर क्वेश्चन मार्क दिसला, कुड आय स्टार्ट दिस लाईफ सक्सेसफुली, क्वेश्चन मार्क. आता क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्न संपलाय, उत्तर जे आहेत ते डिपेंड आहेत वरच्या पुढच्या याच्यावर, तर येस आय विल स्टार्ट. आता यसचा वाय जो आहे तो कॅपिटल करण्याच्या पाठीमागं तेच महत्वाचं कारण आहे. म्हणजे महत्वाचं लक्षात ठेवण्याजोगं काय आहे, तर फुल स्टॉप, एक्सक्लामेटरी मार्क, क्वेश्चन मार्क आणि पॅराग्राफ, ह्या चार जे आहेत ना, नंतर जे येणारं वाक्य असतं ते नेहमी नवीन असतं, हे पक्क आहे, नक्की आहे किंवा ठरलेलं आहे. ओके. आता आय, स्वतःसाठी वापरला जाणारा जो आय आहे, मी, आय एम टीचर, आय विल टीच यू इंग्लिश लँग्वेज, आय विल सॉल्व युअर ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम विच यू फेस वाईल लर्निंग इंग्लिश लँग्वेज, आय एम देअर फॉर यू. आय हा जो स्वतःसाठीचा आय आहे तो नेहमी कॅपिटल असतो, स्वतःला छोटं करायचंच नाही, कॅपिटलच पाहिजे, स्ट्रॉंगली, मोठं, बरोबर. सेम वे, जर तुम्हाला जर विशिष्ट पद्धतीचे जे नावं दिसत आहेत, प्रॉडक्टची नावं असतील, कंपन्यांची नावं असतील, तर तेही नेहमी कॅपिटलमध्ये वापरले जातात असं दिसतं तुम्हाला. टाटा, टीए कॅपिटल, तुम्ही बघा सगळ्या ठिकाणचा टाटा ब्रँड जो दिसेल तो कॅपिटल दिसतो. सॅमसंग, तुमच्याकडे जर मोबाईल असेल, टीव्ही असेल, तर सॅमसंग सुद्धा कॅपिटल मध्ये दिसतो. सोनी, तर टाइम्स ऑफ इंडिया, व्हिडिओकॉन, झेन, कॉम्पॅक्ट किंवा लायन्स माइंड, ही जी नावं आहेत ती जाणीवपूर्वक तुम्हाला कॅपिटल असलेली पाहायला मिळतात, दिसतात. सो दॅट इज द मेजर इश्यू, की त्या ठिकाणी प्रॉपर पद्धतीने त्याची ग्रीप पक्की झाली पाहिजे किंवा लक्षात आली पाहिजे. त्याच पद्धतीने काही महत्वाच्या जर सूचना असतील, नो पार्किंग, नो एक्सचेंज, फिक्स रेट, कॅश ओनली, यूज मी, सायलेन्स प्लीज, ओके, नो क्रेडिट, अशा प्रकारच्या ज्या महत्वाच्या सूचना आहे, किंवा संडे क्लोज, तर ह्या महत्वाच्या सूचना सुद्धा, नो ऍडमिशन विदाउट परमिशन, हे कॅपिटल मध्ये देतात, कारण ते लक्ष वेधायचं काम करायचं असतं, बरोबर. मग कॅपिटल साठी वापरले जाणारे हे 7 नियम आहेत, बरोबर. ते आपल्याला व्यवस्थित समजले पाहिजे किंवा लक्षात आले पाहिजे. ओके. देन आता खऱ्या अर्थाने मराठीमध्ये असलेली कोणत्याही प्रकारची नावं असतील, कोणत्याही प्रकारची, संस्कृत बेस असतील किंवा जे आहेत ना
अगदी किचकट प्रकारची नावं असतील ते सहज तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहिता यायला पाहिजे. हा महत्वाचा भाग आहे. कारण बऱ्याच लोकांची गडबड काय होते, छ म्हटल्यानंतर डबल सी काय डबल एच अशी गडबड होते. ज्ञानेश्वराचा काढायचा असल्यानंतर डी एन का डी एच एन गडबड होऊन जाते. मग तशा प्रकारची गडबड किंवा गोंधळ नको व्हायला पाहिजे. या दृष्टिकोनातून काही फंडामेंटल नॉलेज आपण पाहतो आहोत. सगळ्यात पहिले तर आहे स्वर आणि व्यंजन, म्हणजे त्याला मूळ अक्षर म्हणतात. अल्फाबेट मूळ मूळ अक्षर पण ते मुळात आहेत, बरोबर. आणि या मूळ अक्षरांचे दोन भाग पडतात मूळ अक्षरांचे. कोणते कोणते? एक आहे स्वर आणि दुसरं आहे व्यंजन. स्वर म्हणजे ज्याच्यासाठी तुम्हाला पूर्णपणे घशाला चेक केलं तर ते बोलत असताना तुमचा घसा व्हायब्रेट करतो. स्वर नलिकेमधून येतात ते. ओ, आ, ई, उ, अ, ए, औ, आहा. इथे घशाला हात लावला तर तुम्हाला त्याचे व्हायब्रेशन सहजपणे जाणवतात आणि ते तिथून उत्पादन होतात. मूळ तिथे आहे त्याचं स्वरांचं. या पद्धतीने मराठीमध्ये असलेली सर्वसाधारणपणे 12 स्वर आपल्याला पाहायला मिळतात. अभिजात मराठीमध्ये ॲ आणि आ हे दोन जे आहेत ना त्याच्यामध्ये ऍड झालेले आहेत. संगीताचे जसे स्वर असतात सा रे ग म प द नि सा, सप्त स्वर ज्याला म्हटलं जातं, ते आले का संगीतातलं जे आहेत ना ज्ञान मिळवायला सुरुवात झाली असं समजलं जातं. सेम वे आपल्याकडे असलेली व्यंजनं जी मराठीमध्ये व्यंजन आहेत, इंग्लिशमध्ये ज्याला कॉन्सनंट्स म्हटलं जातं, स्वरांना वॉवेल्स म्हटलं जातं. क, ख, ग, घ हे जे आहेत हेही तितकेच महत्वाचे आहेत. मग याच्यामध्ये खूप काही मेहनत घ्यायची गरज नाही किंवा ट्रेस द्यायची गरज नाही. इथे आपण लक्षात घ्या की हे स्वर जे दिसतायत त्याच्यामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ असे दोन प्रकार पडतात. ऱ्हस्व याचा अर्थ काय होतो की ते शॉर्ट आहे, ऱ्हस्व आहे, छोटे आहेत, स्मॉल आहेत. प्रोनाउन्सिएशन मध्ये लांबवायचं नाही. ई, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ. मग तिथे बघा तुम्हाला दीर्घामध्ये दोन दोन अल्फाबेट दिसत आहेत सहजपणे. जर इथे पाहिलं तुम्ही तर यू विल बी एबल टू सी दिस. सो याच्यामध्ये आपल्याला उकार, मात्रा, वेलांटी, काना हे सगळे शब्द कदाचित परिचित असतील, नसतील तरी तुम्हाला ते स्पष्टपणे तिथे स्क्रीनवरती दिसत आहेत, बरोबर. मग आता याच्यामध्ये आपण सगळेच्या सगळे पाठ करायचे का, सगळेचे सगळे लक्षात ठेवायचे का? काही गरज नाही. वास्तविक पाहता तुम्हाला जे वर्कबुक दिलं गेलेलं आहे त्याची रचना तशाच पद्धतीने केलेली आहे जिथे तुम्हाला ते चांगल्या ग्रीपमध्ये पकडता येईल किंवा समजून घेता येईल. जसं क, ख, ग याच्यामध्ये कॉन्सनंट्स करत असताना आपण 4 प्रकारे डिस्ट्रीब्यूट केले. 4 प्रकारे का डिस्ट्रीब्यूट केले ते जरा समजून घेऊया. म्हणजे अजून चांगल्या प्रकारे समजेल किंवा लक्षात येईल. बघा या ठिकाणी 4 अल्फाबेट जिथे वापरले जातात ना ते अक्षर वेगळे केलेले. जसं छ आहे, त्यानंतर क्ष आहे, ञ आहे, त्यानंतर श्र आहे. ही अक्षरं दिसतायत ना 4, ही सगळीच्या सगळी अक्षरं जी आहेत ती 4 अल्फाबेट पासून बनलेली. आणि याच्यामध्ये गोंधळ होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे असं सर्वे सांगतो. दुसरी प्रायोरिटी जी जाते त्याच्यामध्ये की 3 अल्फाबेट जिथे वापरलं जातंय. जसं ख आहे, KHA, घ आहे, GHA. 3 अल्फाबेट वापरले जातात आणि अशी 10 याची संख्या आहे. आणि तिसऱ्या कॅटेगरीवरती काय आहे की जिथे 2 पद्धतीने जे आहेत ना ते शब्द एक्सप्रेस होतात किंवा अक्षर एक्सप्रेस होतात. जसं झ आहे, JHA आणि ZA याच्याने येते. व आहे, VA आणि WA. त्याच्यानंतर फ आहे, FA आणि PHA. अशा दोन्ही प्रकारे त्याचं ऍप्लिकेशन होतंय. त्याच्यानंतर चौथी कॅटेगरी कशासाठी लक्षात ठेवायची की ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एकच अल्फाबेट लक्षात ठेवायचं, त्याला जोडीला ए वापरला जातो म्हणजे 2 अल्फाबेट. पण हा कॉमन सेन्सचा पॅटर्न आहे. प म्हटल्यानंतर पीच येणार, र म्हटल्यानंतर आरच येणार, ट म्हटल्यानंतर टीच येणार, स म्हटल्यानंतर एसच येणार. हा जसा उच्चार आहे त्याच्या पद्धतीने वापरला जातो. मग आपल्याला काय करायचंय, भलेही कदाचित जे आहे तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे बेसिक माहिती आहे, पण अशा काही गोष्टी आहेत याच्यामध्ये जवळजवळ 40% की ज्याची आपल्याला पूर्वता कल्पनाच नाहीये. आणि तो जर गोंधळ झाला तर आपल्या इमेजवर बऱ्याच वेळा क्वेश्चन मार्क येण्याची शक्यता असते. सो वी डोंट वॉन्ट टू रेज एनी सिंगल क्वेश्चन ऑन अवर पर्टिक्युलर परफॉर्मन्स. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्हाला जो पहिला जो दिसत आहे वरचा सगळ्यात स्क्रीनवरचा छ, श्र, ज्ञ हे तुम्हाला जास्तीत जास्त वेळा लिहायचे. कारण बऱ्याच वेळा काय होतं की इंग्लिश शिकणारा व्यक्ती त्याला जर सांगितलं 12 कडे तू जे आता 5 वेळेस लिहून काढ, 15 वेळेस लिहून काढ, त्याला कंटाळा येतो. जी गोष्ट गरजेची जिथे चुका होण्याची सर्वात जास्त शक्यता आहे त्याची प्रॅक्टिस जर सर्वात चांगली करून घेतली तर अॅक्युरेसी पण येण्याची शक्यता जास्त आहे आणि वेळ पण वाचू शकतो. म्हणून या ठिकाणी वरचे जे 4 अल्फाबेट आहेत ते तुम्हाला 15 वेळा लिहायचे आहेत. मग त्याच्यासाठी वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. तुम्हाला वर्कबुकमध्ये तशा प्रकारचा तक्ताच मेन्शन करून दिलाय की तेवढ्या वेळेस तुम्हाला ते फॉलो करायचंय आणि फोटो काढून पाठवायचे आठवणीने. मग त्याचा रिपोर्ट तयार करताना आपल्याला जे आहेत ना, तर मी तुम्हाला सांगितलं की लोकांना फ्लुएन्सी पर्यंत पोहोचवण्याचं माझं कमिटमेंट आहे, बरोबर. पण सिस्टीम प्रमाणे आपल्याला जावं लागेल. मग प्रत्येक जण होमवर्क पाठवतोय का, तो कशा चुका करतो आहे, तो किती वेळ उपस्थित आहे का, त्याचं लक्ष किती आहे,
ह्या सगळ्या गोष्टी आपण अनालिसिस करून पाहणार आहोत. कारण आपण लायन्स माइंड मध्ये अगदी कॉन्फिडन्सने तो ओव्हर कॉन्फिडन्सने सांगतो, यू विल गेट कमांड ओव्हर इंग्लिश लँग्वेज 1101% गॅरंटी. 100च नाही तर त्याच्या जवळजवळ 11 पटीने जास्त आपण देतोय. पण याच्यासाठी सिस्टीम रिक्वायर आहे. इफ यू आर रेडी टू वर्क फॉर मी, आय विल वर्क फॉर यू. इफ यू विल इन्व्हॉल्व युअर सेल्फ इन दॅट प्रोसेस, वी टुगेदर कॅन डू समथिंग बेटर. म्हणून मग त्या ठिकाणी तुम्हाला होमवर्कच्या बाबतीत आणि अटेंडन्सच्या बाबतीत कॉम्प्रोमाइज करायचं नाही, हे पक्क नक्की आणि निश्चित आहे. बरोबर. मग वर्ष जे आहे ते विशिष्ट वेळा लिहिलं 15 वेळास, तर खालचा तक्ता त्याच्या कमी क्वांटिटीमध्ये लिहायचा आहे, तो तुम्हाला 10च वेळेस लिहायचा आहे. त्याच्यानंतर असलेला जो 2-2 अल्फाबेट आहेत, जो 2-2 प्रकारे होतो, ते फक्त 5च वेळेस लिहायचे. आणि बाकी जो चौथा तक्ता आहे तो तुम्हाला फक्त 1 किंवा 2च वेळेस लिहायचा आहे. का बरं असं? कारण जे अवघड त्याच्यासाठी जास्त ट्रेस, जे कमी त्याच्यासाठी कमी ट्रेस, कमी स्ट्रेंथ. बरोबर. या पद्धतीने तुम्हाला त्याचा वापर केला जातो. मग बाराखडी म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. वास्तविक पाहता स्वर आणि व्यंजन यांचा मिलाप म्हणजे बाराखडी आहे. जसं आपण एक विशिष्ट व्यंजन घेतलं आणि सगळ्या स्वरांमधून फिरवलं की तुम्हाला बाराखडी मिळते. बघा त्या ठिकाणी समजा क आहे, क अ क, मग के ए लक्षात ठेवायचं. अ साठी ए ना, क साठी के ना, क का, त्यानंतर की, त्यानंतर कु कु, त्यानंतर के कु, त्याच्यानंतर के काय, को, कौ, कम, कहा. बरोबर. म्हणजे वास्तविक पाहता याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट सहजपणे जाणवेल की एक क घेतला, क मध्ये फक्त आपल्याला काय करायचं, अ आ इ ई उ अम पर्यंत जेवढं स्पेलिंग आहे ते फक्त अटॅच करत जायचं. सुरुवातीला फक्त के राहील, त्याच्यानंतर ख आहे ना, के एच राहील. म्हणजे वास्तविक पाहता आडवा पट्टा जो आहे तो सगळेच्या सगळे स्वर ऍड करायचे आणि उभा पट्टा जो आहे तो सगळेचे सगळे व्यंजन टाकायचे. मग आडवा उभा पट्टा एकत्र केला की बाराखडी तयार होते. मग काही विशेष फोकस करण्याची गरज नाही. फक्त एकदा हाताखालून जरी गेली तर मोर दॅन इनफ होऊन जातं. त्याच्यासाठी कुठल्याही अडचणी उभ्या राहत नाही किंवा डिफिकल्टी उभी राहत नाही. आता बघा क, ख, ग, ग याच्यामध्ये जर बारकाईने तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तुमच्या स्क्रीनवरती, तर तिथे तुम्हाला ते बारकाईने जाणवेल की कशा पद्धतीने त्याचा अप्रोच होतोय, कशा प्रकारे ते सगळं केलं जात आहे. सो दिज आर देअर की तिथे अ, आ, इ, ई, के जर तुम्ही थोडा बाजूला ठेवला, तर तुम्हाला स्पष्टपणे तिथे सगळेच्या सगळे स्वर दिसतायत. बरोबर. आणि उभ्या याच्यात पाहिलं गेलं तर सगळेचे सगळे व्यंजन दिसतायत. आता ज्यावेळेस आपल्याला नावं लिहायची आहेत, अर्थात हा फारच बेसिक आहे. पण तरी सुद्धा काही बाबतीत गडबड काय होते, की मोठमोठे लोक ज्यांचं पद, प्रतिष्ठा मोठी असते, त्यांच्याकडून छोटी जरी चूक झाली, तर त्याचा इश्यू फार मोठा होतो. आणि आपल्याला अॅक्युरेसी पाहिजे आहे, इफेक्टिव्हनेस पाहिजे आहे. त्या दृष्टिकोनातून कुठेही कमतरता राहायला नको. पूर्णपणे जे आहेत ना, फुल प्रूफ असा आपला परफॉर्मन्स जर असेल, तर त्याच्यामुळे आपण जास्त चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट इफेक्ट क्रिएट करू शकतो. सो दॅट वी आर एक्सपेक्टिंग हिअर. सो त्या पद्धतीने आपल्याला त्याचा अप्रोच स्पष्ट करायचा किंवा क्लिअर करायचा. नाव मुव्हिंग फॉरवर्ड टू दॅट. इथे बऱ्याचदा असा प्रश्न उभा राहतो, सर काना असला किंवा नसला तरी वापरावाच लागतो. जसं रमा आहे तरी आर नंतर ए आला आणि राम आहे तरी आर नंतर ए आला. म्हणजे र ला रा करा किंवा र करा, आर ए तर मेन्शन होतोच. पण मात्र शेवट जर झाला तर त्या शेवटसाठी जे आहेत ना तुम्हाला काना असेल तरच हे वापरता येतो, अन्यथा वापरता येत नाही, वापरता येणार नाही. बरोबर. मग का बरं असं होतं, काय कारण आहे याचं? तर बघा याच्यामध्ये मधला जर ए तुम्ही काढून टाकला सिंगलसाठी तर ते जोड अक्षर तयार होतं. लक्षात ठेवा नेहमी. ज्यावेळेस तुम्हाला अक्षर अर्ध मेन्शन करायचं असतं, त्या आणि त्याच वेळी तुम्हाला ए काढता येतो. कारण ए निघाला रे निघाला, तर याचा अर्थ काय होतो, ते जोड अक्षर आहे. हे निश्चित आणि नक्की तयार. बरोबर. म्हणून आपल्याला इथे काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं की शेवटी जोडाक्षराचा काही संबंध नाही. कारण जोडाक्षर आहे म्हटल्यानंतर तो शेवट कसा असेल, शेवटी ए टाळला जातो. पण जर काना असेल तरच वापरतात. जसं र, मा साठी ए घेतलेला आहे, पण म साठी नाही घेतलेला आहे. म्हणजे सुरुवातीची अक्षरं किंवा मधले अक्षरं याच्यामध्ये काना असो, काना म्हणजे उभी दांडी, ती असो किंवा नसो, ए वापरायचा म्हणजेच वापरायचा. तो जर चुकून तुम्ही काढला तर ते जोडाक्षर तयार होईल, हे मात्र नक्की. आणि शेवटी त्याला चान्सच नसतो, कारण तो शेवटचा शब्द आहे. त्याला जोड वापरता येणारा दुसरा शब्द येतच नाही किंवा येणारही नाही. बरोबर. त्या पद्धतीने आपण इथे समजून घ्यायचं किंवा लक्षात घ्यायचं आहे. बरोबर. तर हा झाला कानाच्या बाबतीतला. सेम वे या ठिकाणी रवी, विजय, वीणा, सीमा या पद्धतीने आपल्याला ते लक्षात घ्यायचंय, समजून घ्यायचंय, प्रॉपर ग्रीप मध्ये पक्क करायचं आहे.
बरोबर. मग इथे रवी म्हटल्यानंतर ई येतोय, आय वापरायचा आहे. विडा म्हटल्यानंतर तो रस्व दीर्घ त्या पद्धतीने तुम्ही फॉलो करू शकता. कुठे आय वापरायचा आहे, कुठे डबल ही वापरायचा आहे, हे तुम्हाला सहजपणे लक्षात येईल किंवा समजेल. ओके. मुव्हिंग नेक्स्ट टू दॅट, इट इज पूजा. सो पी डबल ओ. आता इथे काय आहे, इथे दीर्घ आहे आणि रस्व असेल तर जसं रूपा, कुणाल, सुषमा, हे रस्व. रस्व आणि दीर्घ या पद्धतीने तुम्हाला ते यू वापरायचा का डबल ओ वापरायचा हे ठरवू शकतात. पण बऱ्याचदा काय होतं माहिती का, रस्व वापरण्याची परंपरा जास्त दिसते. म्हणजे यूचा वापर सर्वात जास्त दिसेल, आयचा वापर सर्वात जास्त दिसेल, ईचा वापर सर्वात जास्त. तुम्ही नावं चेक करा, त्यामध्ये तुम्हाला ती गोष्ट जाणवेल किंवा लक्षात येईल. सेम वे इथे ई वापरायचा आहे. मेघा, केशव, नेहा, शेरा हा भाग त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. बरोबर. येस मिस्टर जयेश, प्लीज. हा सर, ते तुम्ही जसं पूजाचं एक्झाम्पल दिलं, तर ते हा हा PUJA आणि POOJA असं आहे. तर म्हणजे मीराचं पण MEERA किंवा हा MIRA, तर याच्यात अप्रोप्रिएट कोणतं असतं, हा ते हा हा कसं ठरवायचं? गुड आणि क्वेश्चन. आता काय होतं माहिती का, हिंदीमध्ये पूजा लिहिताना बऱ्याच वेळा डबल ओ वापरला जातो आणि मराठीमध्ये लिहिताना यू वापरला जातो, असं होतं. पण याच्यामध्ये जे आहेत ना, तो नियम आपण स्टँडर्डायझेशन मध्ये फॉर्मॅट पाहिला तर डबल ओ असला पाहिजे किंवा मीरामध्ये डबल ई असला पाहिजे. पण याच्यामध्ये वी हॅव दॅट फ्रीडम, कारण इंग्रजांची भाषा नाही, ती आपल्या भाषेतला शब्द आहे ना. मग त्यामुळे तो स्पेलिंग कसं करायचं, जसं फॉर एक्झाम्पल ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, राज ठाकरे, उद्धव ठाकरे. तर वास्तविक पाहता इंग्लिशमध्ये स्पेलिंग कसं यायला पाहिजे, ठाकरे, THA, KA, रे, RE. पण ते तसं नाही लिहित माहिती का, THA ठा, KA आणि RAY ठाकरे असं लिहितात. हिरे लिहित असताना पण बऱ्याच वेळा जे आहेत ना, तशा प्रकारचा फरक जाणवतो. मग ते हिरे लिहिताना हायर नको वाटायला, मोरे लिहित असताना जे आहेत ना, मोर नको वाटायला. अशा दृष्टिकोनातून काही जण जाणीवपूर्वक ते स्पेलिंग बदलतात. मग त्यामुळे त्या याच्यामध्ये स्टँडर्ड फॉर्मॅट आणि अनस्टँडर्ड फॉर्मॅट अशापेक्षाही सोयीचं कन्व्हिनियंट कोणतं आहे, समोरच्या व्यक्तीला विचारून घ्या. जर त्यांनी त्याचं पॅन कार्ड, त्याचं आधार कार्ड, त्याचे जे आहेत इतर डॉक्युमेंट्स जर यूने तयार केले असेल, ती पूजा यू वाली पूजा असेल, तर तुम्ही म्हणा नाही नाही, मी आताच लायन्स माइंड मध्ये क्लास कम्प्लीट केलेला आहे, मला माहिती आहे, डबल ओच लिहा, हे स्टँडर्ड आहे. डोंट टेक दॅट. याच्यात स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्ड हा फरकही मी तुम्हाला समजून सांगणार आहे. स्टँडर्ड म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये, की ज्या गोष्टी जास्तीत जास्त लोक वापरतात, जास्तीत जास्त लोकांना त्याची मान्यता आहे, त्याला आपण स्टँडर्ड म्हणतो. नॉन स्टँडर्ड कशाला म्हणायचंय, नॉन स्टँडर्ड म्हणजे अशा गोष्टी की जे कमी लोक वापरतात. चुकीचं नाहीये. जसं सोपं करून सांगायचं झालं तर स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्ड मध्ये अधिकाधिक लोकांचा वापर ज्याचा होतो, त्याच्यात प्रचार प्रसार जास्त झालेला आहे, त्याला स्टँडर्ड स्वरूप प्राप्त होतं. चूक किंवा बरोबर नाही बोलत मी पुन्हा एकदा स्पष्ट सांगतोय. आता बघा, साधारणपणे जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रीयन लोक आपण भात खाताना बोटाचा वापर करतो. बरोबर. साऊथ इंडियन लोकांना भात खाताना पाहिलंय का, साऊथ इंडियन लोक बोटाने नाही, हातानेच भात खातात, असा गोळा गोळा करतात आणि कोंबतात. मग आता याच्यातलं स्टँडर्ड कोणतं आहे, जर आपण महाराष्ट्रीयन माणसं असू तर म्हणून नाही आमचं स्टँडर्ड आहे, तर ते कसं काय तुमचं स्टँडर्ड आहे, कारण जास्तीत जास्त लोक बघा ना तुम्ही कसं खातात. बरं ठीक आहे, इथे तुम्ही स्टँडर्ड आहात. साऊथ इंडियामध्ये तुम्ही गेलात आणि साऊथ इंडियामध्ये जे आहेत ना, सगळी पंक्तीच्या पंक्ती बसली असतात, तुम्हाला लक्षात येईल की सगळी पंगतच तशी खातीये. तुम्ही तिथे नॉन स्टँडर्ड सिद्ध व्हाल, कारण जास्तीत जास्त लोक तसे खात आहेत. जसं चेन्नईमध्ये तुम्ही गेलात तर तिथे लुंगी हा प्रकार आहे, पांढरी लुंगी, हा फॉर्मल वेअरिंगचा पार्ट आहे. तिथे तुम्हाला लोकलमध्ये, एअरपोर्ट वरती, मोठमोठ्या ऑफिसेसमध्ये, गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये लुंगीवाले दिसतील. बरोबर. पण जर इथे तुम्ही विचार करा, एखादा शिक्षक कॉलेजमध्ये जर लुंगी घालून गेला तर त्याला मान्यता मिळेल का हो, नाही मिळणार त्याला मान्यता. का बरं, कारण आपल्या इथे ते स्टँडर्ड नाही सेट झालेलं आहे ना. म्हणून स्टँडर्ड नॉन स्टँडर्ड मध्ये कसं आहे की जास्तीत जास्त लोक वापरतात त्याला आपण स्टँडर्ड म्हणतोय आणि कमी लोक वापरतात त्याला नॉन स्टँडर्ड म्हणतोय. बरोबर. मग याच्यामध्ये स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्ड असा पार्ट आहे. मग POOJA हे झालं स्टँडर्ड. पण एखादी मुलगी असेल, तिच्या आई वडिलांनी तिच्या जन्म दाखल्यावर PU असं लिहिलं असेल तर इट्स ओके, तशा प्रकारे सुद्धा चालू शकतं. पण ते चुकीचं नाही ठरणार हे लक्षात. त्याच्यातले काही मायक्रो लेवलचे रूल्स आहे, तेही मी तुमच्याबरोबर डिस्कस करणार आहे, म्हणजे तुम्हाला त्याची सुद्धा चांगली कल्पना येईल की काय चाललंय, कसं चाललंय, कशा पद्धतीने होत आहे, हेही तुम्हाला लक्षात येईल. ओके. थँक्यू सर. त्याचप्रमाणे लैला, लैला हा शब्द सुद्धा पाहिला तुम्ही तर AI, लाई, लाई,
ला ई लाईला, काई कैलास, शैला, ए आय लागतो, हे पक्क लक्षात ठेवा इथे. ए यू कुठे लागतो ए आय कुठे लागतो. त्याच्यानंतर नॉर्मल आहे सोनी, कोमल, जो ओ वापरला तो इंग्लिशमध्ये सुद्धा ओच येतो, जसं सोनी एस ओ, कोमल के ओ, ओम सिंगल ओ, सोपान एस ओ, या पद्धतीने. ओके. त्यानंतर गौरी, गौरी जी ए यू, आऊ आऊ आऊ, गाऊरी, सौरभ, शौर्य, गौरव, या पद्धतीने आपण तिथे प्रोनाउन्सिएशन करतो किंवा त्याचा प्रकार तिथे फॉलो होतो. सेम वे आता इथे अनुस्वार जो दिला जातो, अनुस्वार म्हणजे ज्या शब्दावरती टिंब ठेवतोय आपण, तो टिंब जो आहेत ना, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे एन वापरायला पाहिजे, बऱ्याच जणांचं म्हणणं आहे एम वापरायला पाहिजे. तर बघा इथे लक्षात घ्या, एन वापरायचं का एन वापरायचं, हा तो पर्टिक्युलर अक्षर ज्याच्या डोक्यावर ते जे टिंब आहे किंवा बिंदी आहे तो नाही ठरवणार, त्याच्या नंतर येणारा अक्षर तो ठरवणार आहे. जसं गंगा, ग वर टिंब आहे गंगा. संगीता, संगीता आहे ना, तो ग आहे म्हणून तिथे एन आला, पण स वर टिंब आहे संभाजी. आता काय झालं, संभाजी, संभाजी, व्हॉट इज दॅट, एम. या ठिकाणी तिथे एम वापरलाय, संभाजी. चंदा आहे चंदा, पण चंपा असेल तर एम वापरावं लागेल. मग कुठले अक्षर असे आहेत की जे एन ऐवजी एम वापरतात, बघा पुढचं, जिथे प भ आणि ब, प भ आणि ब हे टिंबाच्या नंतर आलेले अक्षर असतील तर त्याच्यासाठी एमच वापरायचं. जगातलं कुठलाही उच्चार बघा तुम्ही, एमच येतो. चंपा, प आला बघा एम. संभाजी, संपदा, रंभा. कुठल्या सांगतोय, प ब, ब बदकाचा, प पतंगीचा आणि भ भडजीचा. हे प भ ब, प भ ब हे आलं तर तिथे एम वापरायचं, अन्यथा बाकी सगळ्या ठिकाणी एन येतो कॉमनली. ओके. त्याच्यानंतर जर र इंटरफेअर कसं, प आणि र केला पर पर, पण पर न करता एकत्रच आपण त्याला जायत ना जोडून उच्चार करतो, प्र प्र, प आणि र दोघांचे जे आहेत ना अवयवांची हालचाल एकत्र होती आपल्या माउथ ऑर्गनची, प्र. म्हणून तिथे आपण काय केलं, मराठीमध्ये तो तिरका जो आहेत ना रेषा मारतो, प आणि र स्वर, पर प्र, परकाश नाही म्हणा पण प्रकाश. प्र हा शब्द जो एकत्र होतो, जॉईन होतो तिथे आरवी रेषा मारतो. तसंच इंग्लिशमध्ये तो इंटरफेअर करतोय ना, म्हणून त्याचा आर मध्ये टाकून द्यायचा, प्रकाश, प्रकाश, पी आर ए, या पद्धतीने. ओके. जितेंद्र मध्ये सुद्धा द आहे ना, डी ए द होतो असते, र आला ना इंटरफेअर करायला मध्ये टाकून देते र ला, आपोआप उच्चार त्याचा द्र. इंद्र, परत द्र, दच्या मध्ये आर टाकून द्यायचा. द्रौपदी, दो आला दो, पण र मध्ये आला ना दो नाहीये, द्रौपदी नाहीये, द्रौपदी, र आला ना म्हणून डी ओच्या मध्ये आर टाकून द्या, जास्त चांगलं क्लिअर होईल. त्याचप्रमाणे कृपाल आणि मृणाल, जो अर्धा चंद्र पायाजवळ पाहायला मिळतोय तुम्हाला, मृणाल, तर बऱ्याच वेळा स्टँडर्ड इंग्लिशमध्ये आय वापरण्याची प्रथा पाहायला मिळते बघ, कृपाल, मृणाल. तर कृपाल, पृथ्वी, पी आर यू का पी आर आय असं बरेच जण विचारतात. पी आर आय हे स्टँडर्ड आहे, पी आर यू हे नॉन स्टँडर्ड आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं चुकीचं आहे. स्टँडर्ड नॉन स्टँडर्ड म्हणजे काय, जसं टेबल खुर्चीवर बसून जेवणं हे स्टँडर्ड आहे, बरोबर. उभं राहून खाणं किंवा अगदीच बसून खाणं हे नॉन स्टँडर्ड आहे, पण झोपून खाणं चुकीचं आहे, बरोबर. सेम वे आता इथे रफार आहे. रफार म्हणजे काय, ज्याच्या डोक्यावर जो तुरा आहे ना त्याच्या अगोदर आर येतो, हे लक्षात राहतं. ज्याच्या डोक्यावर तुरा आहे त्याच्या अगोदर आर येतो. जसं आर्य, हर्षल, वर्षा, दुर्गा, बरोबर. तर आर्य, यच्या डोक्यावर रफार आहे ना तर आर अगोदर आला बघा, आर्य, आर आला. हर्षल, श जो आहेत ना त्याच्या डोक्यावर रफार आहे ना त्याच्या अगोदर आर आला, हर्षल. तो तुम्ही हळुवारपणे उच्चारलं सावकाश तर तुम्हाला हे लक्षात येईल की काय आहे, बरोबर. सो दॅट इज ओव्हर देअर. सेम वे वी नीड टू अंडरस्टँड हिअर की दुर्गा, ह्या रफार जिथे आला, तुरा जिथे आला त्या ठिकाणी तुम्हाला आर वापरावा लागतो, हे नक्की आहे, निश्चित आहे आणि पक्क ठरलेलं आहे. सेम वे जर जोड अक्षर असेल तर हे जोड अक्षर करत असताना एक डोक्यात पक्क लक्षात ठेवायचंय की जे अक्षर अर्धा आलं त्याचा फक्त ए उडवायचा. जसं श्याम, श एस एच ए असं येतं ना, तर श अर्धा आहे ना त्याचा ए उडून टाका, श्याम. अशाच पद्धतीने सगळे शब्द तयार झालेले बघा तिथे. भास्कर,
भास्कर असं सरळ सरळ तो शब्द लिहा आणि जिथे अक्षर अर्ध तुटलं त्याचा ए फक्त टिचकी मारून उडून टाक, बस झालं जोड. भास्कर. त्याच्यानंतर सरस्वती, सरस्वती, स अर्धा आहे ना त्याचा ए उडून टाका, मग तो फक्त एकच अल्फाबेट मध्ये रिप्रेझेंट होईल, त्याला एचा सपोर्ट मिळणार नाही कारण तो अर्धा आहे. पल्लवी, ल ला ल एल एल ए नाही, ल पहिला अर्धा आहे ना, मग पहिल्या एलचा ए उडून टाका, पल्लवी. बरोबर, या पद्धतीने मग त्या एलचा ए उडवल्यानंतर एल एल डबल येईल आणि मग नंतर येईल, कारण दुसरा ल पूर्ण आहे, अगोदरचा अपूर्ण आहे. मग अपूर्ण असणाऱ्या अक्षरांचा ए काढून टाकायचा, हे पक्क आहे, नक्की आहे, लक्षात ठेवायचं. उल्हास, उल्हास मध्ये सुद्धा यू घेतलाय. उल्हास, ल अर्धा आहे ना, ए उडून टाक. हास पूर्ण आहे ना, HAS, अशा पद्धतीने ते येईल किंवा केलं जाईल. सेम वे संध्या. बरोबर, मग संध्या म्हटल्यानंतर या ठिकाणी स वर टिंब आहे, DH आणि YA करायला, संध्या. म्हाळसा, म्हाळसा याच्यामध्ये जे आहेत ना त्या ठिकाणी म हा अर्धा आहे, एम घेतला, त्याचा ए उडून टाकला, हाळसा पूर्ण लिहिलं. नित्यानंद, याच्यामध्ये तसंच दिसतंय, तो अर्धा आहे ना, तो अर्धा घेतला. त्यानंतर विद्या, विद्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय दिसतंय, द अर्धा आहे ना, मग डी नंतरचा ए उडून टाका आणि YA करा, विद्या, या पद्धतीने. सेम वे ज्योतिबा, ज्योतिबाचा सुद्धा ज अर्धा आहे ना, मग जेचा ए उडून टाका, योतिबा, योतिबा लिहा आणि फक्त जे सुरुवातीला लावा. ईश्वर, ईश्वर, SH नंतरचा ए ड्रॉप करून टाका. म्हणजे कस्तुरी, कस्तुरी, कस्तुरीमध्ये सुद्धा काय करायचं, क पूर्ण, स अर्धा, तुरी, कस तुरी. बरोबर, स अर्धा आहे ना, त्याचा ए उडून टाका. दत्ताजी, त ला त आहे, मग पहिलं दत्त, TA, पण TA करत असताना त्याच्यामधला पहिला टी जो आहे तो अर्धा दिसतोय तुम्हाला, मग तो अर्धा टी जो आहे त्यातला जो आहे ना, ए उडून टाकायचा इथे इंग्लिशमध्ये, हे महत्वाचं काम करायचं. ओके. तृप्ती, तृप्तीमध्ये सुद्धा प अर्धा दिसतोय, मग पीचा ए उडून टाका. लक्ष्मी, लक्ष्मीमध्ये सुद्धा तुम्हाला दोन प्रकारे लक्ष्मी लिहिता येते, एक तर एक्स ने होतो किंवा KSH. बरोबर, क्ष, कोश, क्ष. त्यानंतर ऐश्वर्या, ऐश्वर्या याच्यामध्ये सुद्धा SH नंतरचा ए उडून टाकायचा. हे जोड अक्षरामध्ये पक्क लक्षात ठेवा. माझ्या माहितीप्रमाणे इथपर्यंत असलेले नियम जे आहे ते तुम्हाला आधीच माहित होते, परिचित होते, किंवा कदाचित जे आहेत ना फक्त रिपीट झाले असतील. पण याच्यामधले असे काही नियम आता आपण डिस्कस करतोय जे तुम्हाला कदाचित माहिती नाहीयेत, किंवा जे करत असताना त्याचं रिझन, त्याचं अनालिसिस कदाचित आपण कधी अभ्यासलेलं नाहीये, त्याच्यावरती फोकस करतोय. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट करा की इंग्लिशमध्ये नावं लिहिताना काही छोटे आहेत पण अत्यंत महत्वपूर्ण मुद्दे ज्याच्यामध्ये हमखास गडबड होण्याची शक्यता असते. कोणतं आहे, पहिलं बघा की अ आणि आ हा इंग्लिशमध्ये लिहिताना स्टँडर्ड रूल्स असा सांगतो की त्याचं रिप्रेझेंटेशन एनेच वापरलं जातं, एनेच वापरलं जातं, नेहमी लक्षात ठेवा. मग तो अ असेल किंवा आ असेल, जसं अक्षय असेल तरी सिंगल ए वापरला जातो, नॉर्मली वापरतात. बरोबर, अमोल, अनिता, अजय या ठिकाणी सिंगल येणार, पण आ वापरत असताना तिथे आनंद, आकाश, आशा, आशिष हे जे शब्द दिसत आहेत हे पाहायला मिळत आहेत, तर इथे तुम्हाला काय चित्र दिसतंय, तिथेही सिंगल येणार. आता काही जण म्हणतील सर आकाश असं नाव काही जण डबल पण लिहितात, आशा काही जण नाव डबल लिहितात, मग ते चुकीचं आहे का, नाही, ते नॉन स्टँडर्ड आहे. स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्डची संकल्पना आताच सांगितली, जास्तीत जास्त लोक वापरतात त्याला स्टँडर्ड म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल आपल्या क्लासमध्ये कुणाचं समजा लग्न आहे आणि त्या लग्नाला आपण सगळा क्लास गेलो. बरोबर, क्लास गेलो, तिथे नंतर सगळ्या ठिकाणी टेबल खुर्ची वगैरे मांडून ठेवलेले होते, लग्न संपलं. जे सावधान म्हटल्यानंतर नवरा नवरीसाठी तो वेगळा अर्थ असतो आणि वराडी मंडळींसाठी मात्र तो वेगळा अर्थ असतो. बरोबर, मग सावधान म्हटल्यानंतर चला पंगत बसलेली, सावधान चला पळा, आणि आपण धावत पळत गेलो तिथे, तर लक्षात असं आलं पंगत ऑलरेडी सगळेच्या सगळे खुर्चीवर बसले, त्याच्या पाठीमागे एक जण त्याच्या बोकांडी बसलेला आहे की बाबा याचं संपल्यानंतर माझा नंबर आहे क्लेम करायला. बरोबर, आणि त्याच्या पाठीमागे आपण गेलो, म्हणतो बापरे हे तर फार अवघड काम आहे यार, आपल्याला जेवायला मिळत नाही का, काय करायचं. आपण जर सांगितलं त्याला की घाई आहेत, एक काम करे बाबा मी इथे मांडी घालून बसतो, मला वाढ बरं जेवायला, तर त्याला वाटेल काय गावठी माणूस आहे, समजतंय का याला, स्टँडर्ड राहणार नाही, स्टँडर्ड नाही राहणार. स्टँडर्ड व नॉन स्टँडर्ड, कारण कुणीच बसलेलं नाही ना मांडी घालून, मग आपण एक शक्कल लढवली. तुम्हाला नॉन स्टँडर्ड जर स्टँडर्ड करायचंय ना, मग मी सगळ्या मुलांना, जे 40-50 मुलं आहेत त्यांचं राऊंड केलं आणि त्यांना सांगितलं हे पा तुम्हाला सगळ्यांना जेवायचंय ना, म्हटलं की हो सर खूप भूक लागली हो प्रचंड, बरं हरकत नाही मी सांगतो तेवढं करायचं.
मी जाऊन त्या ज्या आहेत ना आचार्याशी बोलतो आणि त्याला सांगतो की असं असं आहे, त्याच्या पण दृष्टिकोनातून काम होईल. मी आचार्याशी जाऊन बोललो, भाई बघ आम्ही जे आहेत ना सगळेचे सगळेजण मांडी घालून बसतोय, 40 जण आहेत, तुला पण सोयीचं जाईल, जे आहेत ना परत परत पंगत बसणार उठणार, तुला चिकचिक राहणार नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत आणि काही प्रॉब्लेम नाही, सर बसवा. मग त्या शेजारच्या लॉनवर 40च्या 40 जण मस्तपैकी मांडी घालून बसले. आता ते मांडी घालून बसणं स्टँडर्ड झालं. का बरं स्टँडर्ड झालं? मग मी एकटा बसलो असलो तर नॉन स्टँडर्ड होतं, कारण आता जास्तीत जास्त जण फॉलो करतायत ना. मग तशाच प्रकारे स्टँडर्ड इंग्लिश वापरणारे जे लोक आहेत भारतातले विशेष करून, ते ए आणि अ आणि आ साठी सिंगल एच वापरतात, हे स्टँडर्ड. पण डबल ए वापरलं तर चुकीचं आहे का? नाही, चुकीचं नाहीये. सिंगल ए स्टँडर्ड, डबल ए नॉन स्टँडर्ड, आणि ट्रिपल ए वापरला आकाशसाठी कुणी तर ते चुकीचं. बरोबर. मग इथे हा पहिला नियम लक्षात ठेवा. कुठला? की अ असो किंवा आ असो, दोघांसाठीही सिंगल एचाच वापर होतो किंवा केला जातो, तो करायचा. ओके. त्याच्यानंतर पुढचा नियम आहे लक्ष्मी किंवा लक्ष्मण. ज्यावेळी क्ष हा अर्धा येतो आणि त्याला जोडणारा दुसरा शब्द असतो, ज्यावेळी क्ष अर्धा आला त्या स्टँडर्ड नियम सांगतो क्षचा की तिथे एक्स वापरा. एखाद्याचं म्हणणं असेल सर KSHA, याला सुद्धा तर क्ष म्हणतात ना, मग तसं वापरलं तरी चालणार. एखादी लक्ष्मी नावाची मुलगी आहे आणि तिने तिच्या वडिलांनी तिचं नाव दाखल्यामध्ये, पॅन कार्ड मध्ये, आधार कार्ड मध्ये, पासपोर्ट मध्ये, आणि ती लक्ष्मी मुलगी लायन्स माइंड मध्ये ऍडमिशन घ्यायला आली, बरोबर. तर ती जर लायन्स माइंड मध्ये ऍडमिशन घ्यायला आणि मी सांगितलं नाही 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 लक्ष्मी दिस इज नॉन स्टँडर्ड, आय विल टेल यू व्हॉट इज स्टँडर्ड, आणि मी माझं सर्टिफिकेट तिला LAXMI असं दिलं लक्ष्मी, तर गडबड काय माहिती का? तिला विजा सँक्शन करत असताना, काही महत्वाची डॉक्युमेंटेशन करत असताना तिला ऍफिडेव्हिट लिहून द्यावा लागेल तिला की दिस KSH वाली लक्ष्मी अँड दिस एक्स वाली लक्ष्मी इज सेम, आणि प्रतिज्ञा करते, त्याच्यानंतर मग नोटरी वगैरे करून मध्ये येईल, त्यावेळेस ते मान्यता पाहावे. गडबड होऊन जाईल. काही डॉक्युमेंटवर तुमच्या सोयीनुसार एक्स, काही डॉक्युमेंटवर KSH नाही चालणार. हा, समोरच्याला विचारून घ्या. आपण आपल्याकडून जर स्वतंत्र शब्द लिहायचा असेल, लक्ष्मी प्रसन्न, तर लक्ष्मी प्रसन्न असं लिहायचं असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला वेगळ्या प्रकारे वेगळ्या प्रकारे करावा त्याचा पॅटर्न, आणि त्या पद्धतीने अप्रोच करता येईल. ओके, गेटिंग इट? हा, नाउ लेट अस मूव्ह फॉरवर्ड. नेक्स्ट स्टेज ते आहे त्याच्यामधली, तिथे हा हे आलं लक्षात तुम्हाला की एक्स कुठे वापरायचं? केस क्ष जिथे अर्धा आहे, क्ष अर्धा तिथे एक्स वापरायचं, हे स्टँडर्ड आहे. KSH आहे हे नॉन स्टँडर्ड आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्वाती, जिथे जिथे, आता लक्षात घ्या महत्वाचा नियमाकडे वळतोय आपण, तिथे ज्या ठिकाणी व हा पूर्ण आहे, व हा पूर्ण आहे जोडाक्षरामधला, आणि त्याच्या अगोदरचं अक्षर अर्ध आहे, तर असा सपोर्ट देणारा व, हा सपोर्ट देणारा व बऱ्याचदा डब्ल्यू ने मेन्शन होतो. स्वाती हे नाव पहा, स्वाती ह्या नावामध्ये कधीच मी पाहायला मिळणार नाही, नेव्हर, बरोबर. त्याचप्रमाणे सरस्वती, याच्यामध्ये सुद्धा डब्ल्यू. अश्विनी, स्वागत, श्वेता, अश्वत्थामा, या अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे डब्ल्यू पाहायला मिळेल. बऱ्याच वेळा आडनाव जर सुरुवातीचा असेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला पाहायला मिळतं, जसं पवार आहे, वाणी आहे, बरोबर, सोनवणे आहे, याच्यामध्ये सुद्धा बऱ्याचदा डब्ल्यू वापरायला पाहिलेला मिळतो. सो दिस इज द स्टँडर्ड. एखाद्याला व्ही वापरायचा असेल तर तो वापरू शकतो, नॉन स्टँडर्ड, चुकीचं नाही. त्यामुळे हा एरिया आपण आपल्यासाठी जो वापरतो तो स्टँडर्ड म्हणून गृहीत धरतो. एखाद्याने वापरलं, त्याचं नाव आहे, आधार कार्ड, पॅन कार्डवर लिहिलेलं आहे, सो डोंट ट्राय टू टीच दॅट पर्टिक्युलर पर्सन व्हॉट इज स्टँडर्ड अँड व्हॉट इज नॉन स्टँडर्ड. त्याच्यासाठी ते स्टँडर्ड आहे, कारण तोच वारंवार वापरतो आहे, हे पक्का आहे, लक्षात राहू. ओके. त्याचप्रमाणे र मेन्शन करत असताना मराठीमध्ये 3 प्रकारे रचा अपभ्रंश होताना, अप अँड डाऊन होताना दिसतो आपल्याला. एक आहे ऋषीचा ऋषी, RI ने मेन्शन होतो ऋषीचा त्यानंतर एक आहे हृदयाचा हृदय, हो तिथं दिसतो तुम्हाला, HRI ने मेन्शन होतो. आणि नॉर्मल जो आहे RU, हृदय, ऋषी, हृदय, बरोबर. आणि रूपाली, तर रूपाली, रूपेश, रुपये, RU, ऋषी, ऋषिकेश, RI, आणि हृदय, बरोबर, ऋतिक रोशन जो आहे, ऋतिक, तो ऋषीचा ऋण असता ह सारखा आहे, हृदय, हृदय, बरोबर. म्हणून HRI हे घ्यायचंय त्याच्यासाठी, हे लक्षात राहू दे. ओके.
त्याचप्रमाणे नाव लिहिताना क्रूचा ज्या वेळी वापर केला जातो, क्रू, बरोबर, क आणि त्याला र जोडलेला आहे आणि उकार जोडलेला आहे, कर क्र क्रू, क्रू, क्री, क्रू, क्रा, क्रू आलं तर त्याला जे आहेत ना, रचं स्वतंत्र अस्तित्व आणि उकाराचं स्वतंत्र अस्तित्व असं न देता अर्धा चंद्र खालच्या बाजूने काढला जातो. बरोबर. मग इथे त्या गोष्टी मेन्शन करत असताना RI चा वापर करा नेहमी स्टँडर्डायझेशन मध्ये. कृष्णा KRU लिहिलं तर चुकीचं आहे का? नाही, चुकीचं नाही, नॉन स्टँडर्ड आहे. बरोबर. KRI स्टँडर्ड आहे, नॉन स्टँडर्ड याच्या मधलं परत चुकीचं किंवा बरोबर हा शब्दप्रयोग वापरत नाहीये मी, परत एकदा सांगतोय. राईट ऑर रॉंग दॅट डझंट मॅटर. व्हॉट मॅटर इज मोर इम्पॉर्टंट की तिथे तुम्हाला जे आहेत ना, काय प्रकारे तुम्ही हे करतायत ते. ओके. कृपा, गुरु कृपा, तिथे सुद्धा KRI इज इट. बरोबर. चुकीचं किंवा बरोबर हे नाही पुन्हा एकदा सांगतोय. त्या ठिकाणी स्टँडर्ड, नॉन स्टँडर्ड, जास्तीत जास्त लोक वापरतात ते स्टँडर्ड, कमी लोक वापरतात ते नॉन स्टँडर्ड. चुकीचं बरोबर नाहीये. आपण आपल्या पद्धतीने काय करतोय, जग जिथे चाललेलं आहे, ज्या दिशेने चाललंय त्या दिशेने आपण जे आहेत ना पाहण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. हा जयेश प्लीज. सर आता म्हणजे मला योग आणि योगा, आता काय होतं की याचं स्पेलिंग तर योगा आपण उच्चार करतो इंग्लिशमध्ये वाचलं तर, कृष्णाचं पण कृष्णा आणि कृष्णा असं दोन उच्चार दिसतात. तर मग इंग्लिशमध्ये जेव्हा लिहिलेलं असेल तर उच्चार काय करावा, थोडासा हे येतं की योग म्हटलं तर ऍक्च्युली मराठीमध्ये किंवा संस्कृतमध्ये योग हाच शब्द आहे, तो बरोबर आहे. आणि ते पण मी सांगतो. तुमचं प्रश्न जे आहेत ना आधी आला तर ते इन्क्लूड आहे. आय डिस्क्राईब दिस आफ्टर दिस. बरोबर. येस सर, थँक्यू. पुढची स्लाइड योगायोगाने तीच त्याच्या अगोदर एक दुसरा नियम बघा. मगाशी मी सांगितलं की शेवटी जे अक्षर असतात ते जर काना असेल तरच येतो, अन्यथा नाही येत. त्याच्यामध्ये अजून एक नियम काय, जर जोड अक्षर असेल आणि काना नसला तर जोड अक्षर असणारा शेवट जर जोड अक्षराने होत असेल तर तिथे ए आग्रहपूर्वक वापरला जातो. जसं चाणक्यने म्हणतात चाणक्या, बुद्धने म्हणता बुद्धा, कौटिल्य म्हणता कौटिल्या, कृष्ण म्हणता. हे सगळे अक्षरांचा शेवट जर पाहिला तर जो जोड आहे, जोड अक्षर वापरलेले, म्हणून इथे ए इंग्लिशमध्ये वापरला जातो. प्रसन्न तर प्रसन्न लिहित असताना बघा प्रसन्न तर ए वापरायला लागतं, नाही लिहिलं तर गडबडू नये. रवींद्र हे नाव असेल तर बघा, चेक करा, तिथे ए वापरण्याची प्रथा किंवा त्या प्रकारचा भाग तिथे वापरला जातो किंवा वापरताना दिसतो आपल्याला. ओके. मग हे लक्षात ठेवा, जर जोडाक्षर शेवटी आले तर तिथे ए वापरला जातो. अजून एक महत्वाचा नियम जो आहे तो तिथे बघा की बऱ्याचदा हा नियम गडबड करणाऱ्या खूप जणांना याची कल्पना नसते, चुका होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे याच्याकडे लक्ष द्या. ज्याला आपण दृष्टीभ्रम म्हणतो. दृष्टीभ्रम म्हणजे काय, उद्धव, बुद्ध, बरं, ब्रह्म, हे जर नाव तुम्ही पाहिलं तर स्क्रीनवरती लक्ष द्या की उद्धव नाव लिहित असताना उ, आता याच्यामध्ये मला उत्तर द्या, ध अर्धा आहे का द अर्धा आहे? ध अर्धा आहे. ध अर्धा आहे सर. ध अर्धा आहे. बरं. मग ध अर्धा आहे याच्यामधला, जर समजा तुम्हाला मी इंग्लिशमध्ये उद्धव हे लिहायला लावलं तर कसं लिहिणार तुम्ही? खाली जी स्ट्रीप दिसते आहे त्या स्ट्रीप मध्ये बघा उद्धव, तर असं न लिहिता असं लिहावं असं म्हटलंय. UDDHAV असंच येईल सर ते. पण आता तुम्ही जर टप्प्याटप्प्याने आपण गेलो तर यू साठी यू लिहिला, बरोबर. ध अर्धा आहे ना, ध साठी DHA लिहिलं कारण तो अर्धा आहे. DH उडून टाकला आणि द पूर्ण लिहिलं आणि व्ही लिहिलं. मग वास्तविक पाहता तर सुरुवातीचं बरोबर येतंय. हो सर, मॅक्सिमम टाइम तर मी पण बुद्धा म्हणजे जे तुम्ही पहिले लिहिलेलं आहे तेच लिहिलंय. हा, असं का होतं हे जरा समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. ओके. मग इथे बघा, बुद्ध हा शब्द वास्तविक पाहता जर सुटसुटीत लिहिला तर तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय बघा, बुद्ध, बरोबर, बुद्ध. मग इथे तुम्हाला जो द आहे तो अर्धा दिसतो आहे, बरोबर ना.
आणि मग तर तुम्ही टायपिंग करत असताना तुम्ही तो लिहिला आणि तो अर्धा केला की लगेच सपकन जाऊन जो आहेत ना तो जोडला जातो. बरोबर. म्हणजे वास्तविक पाहता जर तुम्ही समजून घेतलं तर तिथला अर्धा नाहीये, तो अर्धा आहे. अर्धा आहे. पण दिसताना तो अर्धा दिसतो. त्याच्यामुळे बरेच जण ऍज इट इज स्पेलिंग उतरवण्याचं काम करताना हमखास चुकतात. जसं ब्रह्म आहे. ब्रह्म हा शब्द पण पाहिला ना, ब्रह्म. तर ब्रह्म लिहिण्यासाठी सुद्धा ना 3 पद्धतीने ब्रह्म लिहिता येईल. स्क्रीनवर तुम्हाला दिसतंय. एक तर ह चा पाय मोडून, दुसरा ह आणि म यांचा असं शास्त्रशुद्ध पद्धतीने, आणि काही जण ब्रह्म लिहित असताना म अर्धा तोडून टाकतात. बरोबर, बऱ्याचदा दिसतं असं. आणि ते तसं लिहिल्यामुळे आपण काय करतो, चुका करून टाकतो. म्हणून इथे बघा ह अर्धा आहे म्हणून एच नंतरचा ए उडवला. ब्रह्मा, ब्रह्मा, ब्रह्मा व्हॅली हे नाव जर पाहिलं तुम्ही तर तिथे सुद्धा तुम्हाला हे दिसेल. अजून एक सोपं उदाहरण तिसऱ्या याच्यात बघा बरं, द्वारका. आता द्वारकामध्ये तुम्ही जर द्वारका कसं लिहितात, मध्ये जसं लिहिलेलं आहे ना, बरोबर, इक्वलचा साईन आहे त्या दोन बाजूला आणि मध्ये द्वारका लिहिले बघा. तर द्वारकामध्ये दिसताना आपल्याला काय दिसतोय, व अर्धा दिसतोय, कारण तो सुरुवातीला असा दृष्टीभ्रम निर्माण होतोय आणि नंतर द आलेला आहे, द्वारका. पण इंग्लिशमध्ये स्पेलिंग लिहिताना आपण काय, किंवा उच्चार करताना आपण काय म्हणतो, व दारका. वदारका म्हणतो का, द्वारका म्हणतो? द्वारका म्हणतो, बरोबर ना. म्हणून द्वारका. वास्तविक पाहता जर पाहायला गेलं तर द हा अर्धा आहे तिथे. मग ह्याचं काय गणित आहे, नेमकं कसं लक्षात घ्यायचं, तर त्याचं जरा मी एक्सप्लेनेशन करतो. बघा, याच्यामध्ये तुम्ही तिथे जर समजून घेतलं किंवा लक्षात घेतलं तर काही शब्द असे असतात की जे तुम्हाला अर्धे करता येतात सहजपणे. जसं ग आहे, अर्धा केला येतो, लगेच झाला ग. स्क्रीनवर तुम्ही पहा. त्याच्यानंतर प आहे, प पण अर्धा केला. घ पण अर्धा केला. ध पण अर्धा केला. ख पण अर्धा केला. स पण अर्धा करता येतोय. म पण, ज्याला ज्याला दांडी आहे, ज्याला ज्याला ती स्टिक आहे, ती स्टिक तुम्ही काढून टाकली का तो अर्धा होतो. जसं भ, ल, ब, न. पण आता तुम्ही खालचे जे अक्षर आहेत, ज्याला दांडी नाहीये, ज्याला स्टिक नाहीये, ते अक्षर पहा. आणि त्या अक्षरांमध्ये बघा, छ. छ अर्धा केल्यानंतर गडबड काय होईल माहिती का, तो घ सारखा दिसेल ना. ड अर्धा करता येईल का, नाही करता येणार. हे असे अक्षर आहे जे तुम्हाला कधीही अर्धे करता येत नाही. अर्धे होत नाही हे अक्षर. का होत नाही अक्षर अर्धे, कारण त्यांना नाही. मग याच्यात पर्याय काय वापरला जातो, एक तर त्याच्यामध्ये पाय मोडला जातो, त्याचा तिरकी रेषा मारली जाते, बरोबर. डावीकडून उजवीकडे अशी तिरकी रेषा मारली जाते आणि तो अक्षर अर्ध आहे हे लक्षात येतं. किंबहुना त्याच्या नंतर येणारा जो शब्द आहे, तो शब्द जो आहे तो त्याच्या अगोदर येतो आणि तो जोडला जातो. ओके. मग ह्या पद्धतीने, ह्या प्रकारे तुम्हाला ते सगळ्या गोष्टींच्या बाबतीत समजून घ्यावं लागेल. म्हणून द्वारका, द्वारकामध्ये वास्तविक पाहता द आणि पाय मोडायचा, वारका, द वारका. पण त्याच्यानंतर व आलाय ना, व जो अर्धा तुटतो, कारण हा अगोदरचा अर्धा तुटू शकत नाही ना. मग तो बरं बाबा, आपल्याला एकत्र यायचंय, तू काय अर्धा तुटू शकत नाही, मी अर्धा तुटतो, पण मला सुरुवातीला स्थान दे. आणि तो सुरुवातीला येतो, जोडला जातो. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्याला द ध चा बऱ्याच वेळा कन्फ्युजन, उद्धव, सिद्धांत, सिद्धार्थ, द द द द च कन्फ्युजन आहे ना, त्याच्यामध्ये ध अर्धा तुटलेला नाहीये, तो दिसतोय, दृष्टीभ्रम आहे. ब्रह्मामध्ये वास्तविकता म अर्धा तुटलेला नाहीये, तो दृष्टीभ्रम आहे. उद्धव, बुद्ध, बरोबर, हे असे शब्द आहेत, हे समजून घ्या. आता मगाशी जयेश तू प्रश्न विचारला होता, त्याचं उत्तर या स्लाइडमध्ये तुला मिळेल. विशिष्ट देवाचं किंवा पुराणातलं पात्रांचं नाव उल्लेख करत असताना एचा उल्लेख केला जातो किंवा होतो. म्हणजे कुठलंही पौराणिक, वेद असेल, उपनिषद असेल, पुराण असेल, रामायण असेल, महाभारत असेल, अशा पात्रांचा, अशा नावाचा उल्लेख हा इंग्लिश लोकांमध्ये, इंग्रजांमध्ये ए केला जाण्याची प्रथा. जसं लॉर्ड कृष्णा, कृष्ण म्हणतो आपण, कृष्णा. रामा, बरोबर. अर्जुना, अर्जुना किल टू कर्णा. भीमा किल टू बकासुरा. नारायणा इज द नेम ऑफ द लॉर्ड विष्णू, बरोबर, या पद्धतीने. येस विशाल, हा रवी बोला बोला. Sir, we can write also Krishna, KrUSHNA. सांगितलं ना, त्याचं उत्तर दिलं ना बाळा, आता स्लाइड मध्ये डिटेल डिस्क्राईब केलं ना आता कृष्णाचं. Little bit confusion. हा नाही, कन्फ्युजन नाहीये, तू नव्हता तिथे, मध्यंतरी गेला होता ना. आय विल एक्सप्लेन इट. हा, ते ही रेकॉर्डिंग युट्यूबवर अपलोड होणार आहे त्याच्यावर, कारण एकाच गोष्टीवर 3 नाही आपल्याला एक्सप्लेन करता येणार ना, वेळ कमी आपल्याकडे, त्यामुळे. हा,
तर त्याचं जे आहे ना डिटेल डिस्क्रिप्शन मी स्टँडर्ड नॉन स्टँडर्ड मध्ये केलेलं आहे. तू कदाचित त्याच्यात डिस्कनेक्ट झाला होता बहुतेक. सो दीज आर द थिंग्स विच वी नीड टू अंडरस्टँड. बरोबर. म्हणून इथे जे पुरातन प्राचीन नावं आहेत, ते पुरातन प्राचीन नावं जे आहेत ते पूर्ण करत असताना शेवटी ए वापरतात. म्हणून योग हा मूळ शब्द आहे संस्कृत मधला, पण ते मायथॉलॉजिकल आहे ना, म्हणून योगा. बरोबर. आयुर्वेद हा शब्द आहे, पण इंग्लिशमध्ये आयुर्वेदा. ऋग्वेद ऋग्वेदा. ह्या पद्धतीने इंग्लिश टच देण्यासाठी तर वापरल्याची प्रथा आपल्याला पाहायला मिळते. जसं फॉर एक्झाम्पल राम म्हणतो आपण, रामाने म्हणत, पण इंग्लिशमध्ये लॉर्ड रामा, लॉर्ड शिवा, लॉर्ड गणेशा. बरोबर. व्यासा, युधिष्ठिरा, भीमा, बकासुरा, धृतराष्ट्रा, संजया. या पद्धतीने तिथे ए वापरण्याची प्रथा आपल्याला पाहायला मिळते किंवा लक्षात येते. ओके. सो दॅट थिंग इज ओव्हर देअर. इथपर्यंत आपण त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या, लक्षात घेतल्या. नाव तुम्हाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये काही एक्सरसाइज दिलेल्या आहेत. आता मला वाटतं पान नंबर 10-11 वरती या बरं तुम्ही. 10 पान नंबरवर बहुतेक, इफ आय एम नॉट रॉंग. माझ्याकडे आता पुस्तक नाहीये. त्याच्यावरती सगळेच्या सगळे जोडाक्षर दिलेले आहेत बघा. त्याच्यावरती सगळे जोडाक्षर दिलेले आहेत. हा, तर ते जे आहे त्याच्यातला शेवटचा कॉलम जो आहे तो घेऊन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. फक्त 10 मिनिटाचा कालावधी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहेत ना इंग्लिश स्क्रिप्ट लिहायची आहे. कुठले म्हणतोय, सगळ्यांचं कन्फ्युजन दूर झालं का? आणि शक्य असेल तर त्याचा एक फोटो जो आहे ना आपल्या ग्रुपवर टाका ना, कारण काल ऍडमिशन घेतलेल्या मॅडम आहेत, अमृता मॅडम, त्यांच्याकडे नोट्स अजून पोहोचलेले नाही, कारण ते उशिरा झालं ना 4च्या नंतर. त्यामुळे सर जे होते आपले PR होते नव्हते, त्यामुळे त्यांच्याकडे झाले. आता जवळजवळ जे आहेत ना सगळ्यांचंच ऍडमिशन झालेलं आहे, फक्त 2 जण बाकी आहेत. पुस्तकाशिवाय थोडं समजणं डिफिकल्ट आहे, कारण पुस्तकात हे सगळे नियम दिलेले आहेत स्पष्टीकरणासह. आणि आय होप तुम्ही प्री रिडिंग करणार आहात. त्याचा फोटो काढून फक्त व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा. सर त्या फक्त पर्टिक्युलर पानाचे प्रायमर नावाचं जे बुक आहे त्याचं 10 पेज नंबर, राईट? हा, 10 पेज नंबर वरती जे आहेत ना, तुम्ही पहिलं अक्षर कुठलं ते वाचा बरं, मला लक्षात येईल, सांगतो तुम्हाला. गणेश. नाही नाही नाही, त्याच्या शेजारचं पान, मग त्याच्या शेजारचं पान. कल्की, मुग्धा, वाल्मिकी, राईट. हा, कल्की. मग कल्की जे आहेत ना ते दिसतंय ना, तर त्याचा चौथा शेवटचा कॉलम घ्या. कॉलम म्हणजे उभ्या ज्या आहेत ना तिथे, तर त्याच्यामध्ये कल्की. कल्कीच्या शेजारचं नाव कोणतं आहे? खालचं नाही, शेजारचं. मुग्धा. मुग्धाच्या शेजारचं वाल्मिकी. वाल्मिकीच्या शेजारचं उत्तम. उत्तमच्या शेजारचं लास्ट आहे सत्यार्पण. उत्तमच आहे ना? हा, नाही, लास्ट. उत्तम हे लास्ट आहे. उत्तमच्या शेजारी काही नाही ना? सत्यार्पण लास्ट आहे. सत्यार्पणची जी रांग आहे ना ती उभी, ती सोडवायची आता. ओके. आणि त्याचं लगेच सोल्युशन जे आहेत ना मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. मग हाऊ मच यू हॅव डायजेस्टेड दॅट विल रेकॉग्नाइज दिस थिंग. ओके. हा, संदीप सर बोला. सर, मला हे विचारायचं होतं की काल जे तुम्ही बुक्स जे दिले ना, तर आपल्या लेक्चरच्या वेळेला ते बुक समोर पाहिजे का? स्ट्रक्चरचं काय? ते बुक जे आहेत ना तुम्ही दिलेले काल, हा, तर ते बुक आपल्याला लेक्चरच्या वेळेला समोर पाहिजे का असं? हो, नक्कीच पाहिजेत ना. एक्सरसाइज जे आहेत ना ते ओरिएंटेड आहे, कारण पुस्तकं आहेत ना प्राण आहे. आपण आपला क्लास देह आहे आणि तो प्राण आहे. प्राण जर देह सोडून गेला तर ते डेड क्लास होऊन जाईल. म्हणून ते पुस्तकं समोर ठेवायची आहेत आणि त्याच्यामधले काही रूल्स तुम्हाला सोप्या भाषेत तुम्हाला तुमच्या सोयीसुद्धा करून घ्यायचे आहेत. एक्सरसाइज करत असताना तर लागणारच आहे, कारण प्रत्येक लेसन नंतर एक्सरसाइज आहे आणि ते तुमचं जे आहेत ना अनालिसिस करणारं टूल आहे ना. आज नेमके मी आणलेलं नाही म्हणून. नाही आणलं का? बरं, ठीक आहे. ते व्हॉट्सअपवर कोणीतरी पाठवतंय. तुझे जोडाक्षर आता कल्की, उत्तम, सत्यार्पण हे जे अक्षर आहे ना त्याचा एक फोटो काढून व्हॉट्सअपवर पाठवा.
म्हणजे ह्यांना पण, संदीप सरांना पण सोयीचं जाईल. कुणीतरी प्लीज करा तेवढं. माझ्याकडे पुस्तक आता नाहीये, सर कारण पाठवून स्टेशनरी डिपार्टमेंटकडे जे आहेत ना ते सगळं मी मागवतो एक सेट, कारण सगळ्यांना काल डिस्ट्रीब्यूट केलं त्यांनी, आणि एक सेट ते कमी पडत होता ना, तो माझा पण घेऊन गेले ते. सर मी पाठवलंय ग्रुप. पाठवलंय ना? हा, बघा जयेश सरांनी व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे. तर ज्यांच्याकडे नाहीये पुस्तक किंवा ज्यांच्याकडे मिळालेलं नाहीये त्यांच्या सगळ्यांच्या दृष्टीकोन, पण पुस्तक नसणाऱ्यांना आता जे आहेत ना, आपण परवापासून नाही एंटरटेन करणार, कारण मग काहीच फायदा होणार नाही हे क्लास अटेंड करून सुद्धा. पुस्तक पाहिजेच पाहिजे तुमच्याकडे. पुस्तकं जर नसतील तर परत, कारण मग पुस्तक नसताना मग काय होईल माहिती का, खूप सगळ्या शंका येतील, आणि त्या शंकांना निरसन करता करता ज्यांच्याकडे पुस्तक आहे त्यांचा पण वेळ वाया जाईल ना आपला. कारण आपल्याकडे मोजून 2 तास आहे, आणि 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मला खूप काही सिलेबस कव्हर करायचा. त्याच्यामुळे प्रिंटिंग मटेरियल ऑलरेडी तुमच्याकडे दिलं तर लिखाणाच्या वगैरे भानगडी माझ्याकडे राहणार नाही. हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. नाही तर नुसते ओके लेक्चर तर सर. युट्यूबवर पण अवेलेबल आहे आपले, त्याचा पण येस तुम्ही सर, लाभ येस घेऊ सर, शकता. येस सर. पुस्तकं असले तरच तुम्हाला रिझल्ट जनरेट करता येईल, किंवा तसा रिझल्ट मिळेल. झालंय सोडून? नाही सर.
झाले? सगळ्यांचं झालंय का? हा बोला संदीप सर. सर तुम्ही आता जे हे लिहायला लावलंय नेमकं काय, म्हणजे मला पण करता येईल ते क्लिअर? शेवटचा कॉलम जो आहेत ना त्यातला, तुमच्याकडे नेमकं पुस्तक गडबड झाली. ते व्हॉट्सअपवर आलेला हरकत आहे, तो नाही ना मेसेज सर, पाहिला का? हा, तर त्याच्यामध्ये बघितला शेवटचा जो बघितला. कॉलम आहेत ना त्याचा जो आहेत ना तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचा आहे तो. म्हणजे ते आता आपण जे शिकलोय, आता सत्यार्पण, सत्यार्पण कसं लिहिणार? SA स त्या त अर्धा आहे म्हणजे टी लिहिणार. या YA र पर्ण सत्यार्पण पवर रफारे म्हणून त्याच्या अगोदर RPAN सत्यार्पण असं इंग्लिशमध्ये लिहायचंय. असं तो कॉलम पूर्ण करायचा. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. मग तुम्ही काय करत होता? नाही, मी गप्पा बसलो, मी फक्त बघतोय नेमकं ते बघितलं मी व्हॉट्सअपला आलेलं. तुमच्यासाठीच तर पाठवलं ना ते व्हॉट्सअपवर. हो, मी बघितलं ते. हम्म. ठीक आहे सर, मी करतो क्लिअर, काही प्रॉब्लेम नाही. हो हो हो.
हा, एक महत्वाची सूचना सगळ्यांसाठी, 8:15 नंतर जर कोणी लॉग इन करत असेल तर त्याला मी अलाउड नाही करणार हा. कारण सोयीनुसार सगळ्याच गोष्टी करायच्या असं नाही चालणार. डिसिप्लिन जर नसेल तर मग काहीच फायदा नाही. आणि होमवर्क जर नसेल तर दुसऱ्या दिवशी लॉग इन करता येणार नाही हा तुम्हाला. त्यामुळे होमवर्क कंपल्सरी असलाच पाहिजे रिझल्ट प्रोड्यूस करायचा असेल तर. कॅज्युअल ऍटिट्यूड असेल तर मग काही शिकणं होणार नाही आणि माझं पण ब्रँड डॅमेज होईल त्याच्यामुळे. त्यामुळे शार्प 8 वाजता ज्यावेळेस दिलं जाईल त्यावेळेस लॉग इन करा. त्याच्यानंतर मग मी कुणालाही लॉग इन करायला अलाउड करणार नाही. चला, स्पेलिंग चेक करून घेता का तुम्ही? ऍक्च्युली जे आहेत ना, इथे नेट गेलेलं आहे. मोबाईलचं नेट युटिलाइज करतोय आता सध्या. बाकीचं नेट जे आहेत, लाईट इलेक्ट्रिसिटी गेल्यामुळे राउटर डाऊन झालंय. अदरवाईज लॅपटॉपची स्क्रीन मला तुम्हाला शेअर करायची होती.
हॅलो हा बोला हॅलो बोला. सर, हा बोला ना सर. हा हा तुमची परवानगी घेऊन लेफ्ट होऊ शकतो? बरं बरं, ठीक आहे ठीक. सगळ्यांनाच मी लेफ्ट व्हायचं हे देतो. मी तुम्हाला हे जे सोल्युशन की आहे ते पीडीएफच्या रूपात पाठवतो, बरोबर. आणि होमवर्क जो आहे, कर्मयोगा वर्कबुक, कृष्णाचं चित्र असलेलं एक पुस्तक आहे तुमच्याकडे बघा. जस्ट मिनिट सर, जस्ट. हा, कर्मयोगा वर्कबुक. तर त्या कर्मयोगा वर्कबुकचं लिहून घ्या पाहिजे तर पान नंबर 1 पासून तर ही जोडाक्षरांची जी ऍक्टिव्हिटी आहे तिथपर्यंत तुम्हाला ते पूर्ण लिहायचं आहे, पूर्ण पानं. आणि संध्याकाळी साधारण 10:30 वाजेपर्यंत मला ते पाठवून द्यायचं आहे. सर प्लीज रिपीट. कर्मयोगा वर्कबुक, कृष्णाचं चित्र असलेलं ब्ल्यू कलरचे पुस्तक आहे संपूर्ण कर्मयोगा वर्कबुक. त्यातलं पहिल्या पानापासून तर जे जोडाक्षरांचे पानं आहे तिथपर्यंत सोडवायचं आहे. येस सर, येस सर, थँक्यू. ठीक आहे Yes, चालेल thank you. चालेल. हा, सो आय वुड से बाय टू एव्हरीवन नाउ. टुडे वॉज व्हेरी सिम्पल सेशन बट टिल इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट. फक्त प्रॅक्टिस करा, असं नका करू की अरे एवढं तर सोपं आहे, ह्याचे काही छोटे काय बाराखडी आम्ही ऐकायला आलोय का. खूप मोठमोठ्या गडबडी होतात. तुम्ही एक्सरसाइज सोडवायला बसाल ना त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की ऑल्दो इट्स लुक व्हेरी स्मॉल एरिया बट टिल इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सर एक गोष्ट सांगू का? हा बोला बोला. काल जे तुम्ही हे दिले होते ना, सेंटेन्स दिले होते ना, 80 सेंटेन्स. हा हा, तर ते काल तुम्ही मला वाटतं काहीतरी 8:30-9च्या दरम्यान मध्ये व्हॉट्सअपला टाकले ग्रुपला, बरोबर आहे? हो आन्सर टाकले, बरोबर. हा, ते माझ्याकडे म्हणजे माझं झालेलं नव्हतं, तरी पण मी ते आन्सर नाही बघितले. माझं किती चुकलेलं आहे हे पहिले मला बघायचं होतं. त्याच्यामुळे कॉपी काही हा, केली नाही आणि टोटली फेल्युअर होतो मी त्याच्यामध्ये, बी फ्रँकली. नाही हरकत नाही ना, काही प्रॉब्लेम नाही. बघा तुम्ही तसे आहात म्हणून तो तुम्हाला माझी गरज पडली ना. सुदृढ माणूस कशाला डॉक्टरकडे जात बसेल ना. असं असं हा, नाही ऍब्सोल्युटली फाईन, डोंट वरी. सुदृढ आणि करण्यासाठीच आपण प्रयत्नशील आहोत. आणि सगळ्यात उलट तुमचं मजेदार मनाचा मोठेपणा आहे हा, की प्रामाणिकपणे तुम्ही स्वीकार केला की हो सर माझं असं आहे जे आहे ते. आणि सगळ्यात एक महत्वाची गोष्ट अशी की पहिलं जे वाक्य होतं ना, फक्त ते पहिलंच वाक्य मला जमलं, बाकी 79 सेंटेन्स मला जमलेलं नाहीये. नाही हरकत नाही, डोंट वरी अबाउट दॅट. आपण पूर्णपणे मेहनत करून काम करूया त्याच्यावरती. येस सर, येस सर, थँक्यू व्हेरी मच, थँक्यू. हो मोस्ट वेलकम. चला बाय एव्हरीवन. हा चला, हा सर होमवर्क करा प्लीज, मी रिक्वेस्ट करतोय. हा शरद सर बोला. ते कर्म योगचं जे वर्कबुक आहे हा ते ऍज इट इज लिहायचं ना, ते म्हणजे तसं आहे तसंच लिहायचं का? नाही, त्याच्यामध्ये जे आहेत ना सर, कर्मयोगा वर्कबुक मध्ये ऍक्च्युली 2 प्रकारची ऍक्टिव्हिटी. एक आहे कॉपी ऍक्टिव्हिटी, ज्याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर स्वर, व्यंजन, बाराखडी ही ऍज इट इज लिहायची, कॉपी करा पाहिजे तर काही अडचण नाही. आणि दुसरी जी एक्सरसाइज आहे ती कॉपी करायला चान्सच नाही. जसा जोड अक्षर त्याच्यामध्ये दिलेले आहेत बघा, शेवटचे 3 पानं त्यातले, त्या चॅप्टर मधले. जसं त्याच्यामध्ये जे आहेत ना, फर्स्ट पेजला जे दिले, फर्स्ट पेजला हा ते कॉपी करायची, बरोबर आहे. कॉपी ऍज इट इज लिहायचे, ऍज इट इज लिहायचे, लिहायचे ना. ओके, ऍज इट इज लिहायचे, कारण हाताखालून म्हणजे गेलं पाहिजे ना. मराठीचं हो, मराठीचं म्हणजे इंग्लिशचं इंग्लिशमध्ये, हा इंग्लिशचं इंग्लिशमध्ये, ओके. मराठीचं मराठीमध्ये, तसंच म्हणजे हाताखालून तो शब्द जाईल आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचं किचकट जे आहेत ना ते सोडवायला बळ मिळेल. मग उद्या तुमचे जे आहेत ना हे मला व्हॉट्सअपवर पर्सनल पाठवा, ग्रुपवर होमवर्क नका पाठवू. कारण ज्यांनी नाही केलेलं आहे ते लगेच कॉपी करून घेतील आणि मला दाखवतील, असं नको व्हायला. माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर ह्या लायन्स माइंडचं जे 8483800100 आहे ना त्याच्यावर मला पाठवा. आणि मग सोल्युशन की एकत्रितपणे मी सगळ्यांना पाठवेल, किंवा जर लवकर झालं तुमचं तर लवकर पाठवेल. होमवर्कसाठी जे आहेत ना एक्स्ट्रा 1-1.5 तास बाजूला काढायचा आहे रोज आपल्याला, कमीत कमी 1 तास तरी. हॅलो सर. हा बोला बोला. सर आज टेक्स्टबुक येऊन जातील ना? हो आज पुस्तकं जे आहेत ना तुमच्या घरी येऊन जातील. मोस्ट प्रोबॅबली जे आहेत ना 4 वाजेपर्यंत तुमच्या घरी पोस्ट करण्याची व्यवस्था होईल. आपले पीआरओ जे सर आहेत ते येतील तुमच्याकडे, विवेक सर म्हणून. हाच मोबाईल असेल त्यांच्याकडे. ओके, ठीक आहे, चालेल सर, थँक्यू. हो फक्त जे आहेत ना मोबाईल, कोणत्या मोबाईलवर, तुमच्या ज्या स्वतःच्या मोबाईलवर कॉल करायला लावला त्यांना चालेल ना?
हो सर चालेल. हा. मग घरी थांबा, किंवा जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर कुणाला तरी सांगून जा की पुस्तकं येणार आहेत. हो चालेल सर. हा, 4 पुस्तकं असणार आहेत महत्वाची. प्रायमर, वर्कबुक, त्यानंतर व्होकॅब्युलरी आणि कम्युनिकेशन, जे आपल्याला आता सध्या सगळ्यात अधिक गरजेचं आहे. ओके. ओके सर, थँक्यू. हा, आणि इतर कुणाला जर काही अडचण असेल तर माझ्या पर्सनल नंबरवर मला कॉल करून माझ्याशी बोलणं केलं तरी चालेल, कुणाला जर असेल इतर अडचण तर. मी ते सगळं एक्सप्लेन करेल. चालेल, थांबूया आपण इथे आता. सर थँक्यू. ओके, वेलकम. थँक्यू व्हेरी मच. डू युअर होमवर्क प्लीज. बाय.